IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। नमस्कार, आपण पाहता IB7 न्यूज। गेल्या 8 दिवसात राजकारणामध्ये अनेक काही बदल पाहायला आपणास मिळत आहेत। काही दिवसा अगोदर विधानसभेमध्ये सर्व पक्ष मिळून महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा हे विधेयक पास केलं आणि हे विधेयक पास केल्यामुळे लोकांच्या मनात कोणत्या भावना आहेत, काय व्यक्त होत आहेत, लोक सामाजिक माध्यमावर या विरोधामध्ये काय काय लोक म्हणत आहेत, किती घातक आहे हे विधेयक, या संदर्भात सोशल मीडियावर सामाजिक माध्यमावर लोक व्यक्त होत आहेत। वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या विधेयकाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याची त्यांनी तयारी केलेली आहे आणि अशातच काल रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांची एक युती झाली। आता अशा काही युत्या होतात त्याला अभद्र युती म्हणतात। मात्र ही अभद्र युती म्हणा की दारिद्र्य युती म्हणा, या संदर्भातही सामाजिक माध्यमांवर आंबेडकरी समाज व्यक्त होत आहे। ज्या पक्षाने, ज्या विचाराने बाबासाहेबांना त्रस्त केले होते, बाबासाहेबांना सडो की पडो केले होते, अशा विचाराच्या लोकांसोबत बाबासाहेबांचेच जर नातू जात असतील तर समाज कुठं जाणार? काय होणार आहे आंबेडकरी समाजाच्या पुढे? रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी काल शिवसेनेसोबत युती केली। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची काल युती झाली आणि त्याची घोषणा सुद्धा त्यांनी दोघांनी काल केली। या संदर्भात सामाजिक माध्यमांवर अनेक लोक व्यक्त झाले। समाजात आंबेडकरी समाजात याविषयी संतापाची लाट उसळलेली आहे। तर वंचित बहुजन आघाडीने आपलं मत या संदर्भात व्यक्त केलेलं आहे आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या त्या ऑनलाईन झालेल्या बैठकीमध्ये लगेच त्यांनी सांगितलंय की यानंतर आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला आम्ही कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही, सहकार्य करणार नाही, त्यांच्या बाजूने उतरणार नाही, उभे राहणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट प्रवक्ता सिद्धार्थ मोकडे यांनी दिलेलं आहे। आणि यानंतर वंचित बहुजन आघाडी काय बदल करते आणि काय होणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ते आपण पाहणार आहोत। मात्र हे युती आणि या संदर्भात चाललेला हा जो काही मतप्रवाह आहे, या संदर्भातली ही बातमी सविस्तर पहा। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाची आज युती जाहीर करण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडी हे अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं मानते, कारण गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात फुले शाहू आंबेडकरी चळवळीने कटाक्षाने संविधान न मानणाऱ्या आणि आता संविधान बदलू पाहणाऱ्या RSS BJPच्या सोबत कधीही युती केली नाही, समझोता केला नाही। कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वांना धरून असलेल्या संतांच्या विचारांची पाईक आहे। तर RSS आणि BJP हे कट्टर सनातन वैदिक विचारांवरती चालणारे संघटन आहे। हे दोन्हीही विरुद्ध टोकं आहेत, त्यामुळं यात कधीही समझोता होऊ शकत नाही। फुले शाहू आंबेडकरीतल्या चळवळीतल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू जरी असले तरी आता त्यांची विचारसरणी आणि वागणूक ही RSS BJPच्या समर्थनात झालेली आहे। त्यामुळं आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला आणि उमेदवारांना पाठिंबा दिला होता, तो यापुढे दिला जाणार नाही। ज्या ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या BJP, RSS व त्यांच्या मित्रपक्षांबरोबर समझोता करतील त्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाही। त्यामुळे आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन सेनेला यापुढे आमचा विरोध राहणार। तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीला आम्ही आवाहन करतो की आनंदराज आंबेडकर की संविधान या प्रश्नाचं
वंचित बहुजन आघाडीने उत्तर हे संविधानाच्या बाजूने दिलेलं आहे. आमचा निर्णय हा संविधानाच्या बाजूने आहे. त्यामुळे आता फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तमाम जनतेने आपला स्वतःचा निर्णय घ्यावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले.